नमस्कार मित्रांनो, मी गणेश. मी अगोदरचा व्हिडिओमध्ये V50 बद्दल माहिती सांगितलेली. त्या व्हिडिओला तुम्ही लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि त्या व्हिडिओमधून मला समजलं की भरपूर सारे लोक जे आहेत ते Vivo V50 वापरतात आणि Vivo V50 ची विक्रमी अशी विक्री पण झालेली आहे. त्यामुळं लक्षात येतं की Vivo V50 हा चांगला चाललेला मोबाईल आहे. आणि आता त्याच्यामध्येच Vivoने एक V50 E-Lite एडिशन हा मॉडेल काढलेला आहे. तर V50 आणि V50 E-Lite या दोघांमध्ये फरक काय आहे, आता कोणता घ्यायचा? आता V50 तर आहे, V50 E-Lite एडिशन हा नवीन काय काढलेला आहे, दोघांमध्ये काय फरक आहे, दोघांमध्ये किती बदल येतो, काय डिफरन्स आहे, दोन्ही बॉक्समध्ये काय दिलेलं आहे, ह्या गोष्टीचा मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. तर V50 E-Lite एडिशन V50 मध्ये भरपूर चांगले फीचर्स दिलेले आहेत. तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर अगोदरचा व्हिडिओ बघा. तरी मी या व्हिडिओमध्ये नॉर्मल सांगून देतो. बॅटरी वगैरे चांगली दिलेली आहे, 6000 mAh ची बॅटरी. अंडर वॉटर फोटोग्राफी करता येते. कंपनीने 42,000 फोन आढळून चेक केलेला आहे, सहजासहजी फुटत नाही. सेम फीचर्स या फोनमध्ये दिलेले आहेत. मग नेमका बदल काय? वजन, वेट, बॅटरी सगळे सेम आहे. मग हा फोन 42,000 रुपयाला येतो, हा फोन 41,000 रुपयाला येतो. हा 1000 रुपयाचा डिफरन्स का आणि हा बॉक्स असा मोठा का केलेला आहे, तर ह्याबद्दल आपण थोडीशी बोलणार आहेत. तर ह्या फोनमध्ये जर 12 GB रॅम आणि 512 GB मेमरी घेणार असेल तर तुम्ही त्या मोबाईलची किंमत येते 41,000 रुपये. 8 GB रॅम आणि 128 GB मेमरी घेणार असेल तर तो येतो 35,000 रुपयाला. आणि 8 GB रॅम 256 GB मेमरी घेणार असेल तर तो येतो 37 रुपयाला, 37,000 रुपयाला. आणि 12 GB रॅम 512 GB मेमरी घेणार असेल तर तो येतो 41,000 रुपयाला. आणि हा येतो 42,000 रुपयाला. सेमच मेमरी असणार, 12 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज. 4 GB वॅट वगैरे सगळं सेम असणार आहे. तर ह्या फोनमध्ये एक थोडेसे चेंजेस केलेले आहेत कंपनीनं, की कंपनीकडं ओरिजिनल बड्स येतात Vivoचे TWS3E. हे अतिशय चांगल्या क्वालिटीचे बड्स आहेत. हे बड्सची किंमत MRP जर बघायला गेलं तर 2,500 रुपये. मार्केटमध्ये हे इझिली 2,000 ते 2,500 दरम्यान मिळतात. ऑनलाईन वगैरे चेक केलं तर 2,000 रुपयेच्या आसपास तुम्हाला मिळून जातील. जास्तीत जास्त 2,500 रुपयेपर्यंत मिळतात. MRP दिलेले आहे. तर हे बड्स असे सेपरेट घ्यायचे म्हणले तर मिळतात 2,500 रुपयाला. तेच बड्स तुम्हाला ह्या फोनमध्ये कंपनीने दिलेले आहेत 1,000 रुपयेमध्ये. म्हणजे मोबाईलची किंमत आहे 41,000 आणि या मोबाईलची किंमत आहे V50ची 41,000 रुपये. तेच तुम्हाला E-Lite एडिशन म्हणून हा मोबाईल दिलेला आहे, त्याच्यामध्ये बड्स ॲड केलेले आहेत, त्याची किंमत असणार आहे 42,000 रुपये. फरक फक्त एक एवढाच असणार आहे, या बॉक्समध्ये हे बड्स आहेत ते दिलेले आहेत, ह्या फोनमध्ये बड्स नाहीत. फीचर्स, बॅटरी, वजन, कॅमेरा वगैरे सगळं सेम असणार आहे. फक्त बॉक्स मोठा केलेला आहे, त्या बॉक्समध्ये हे बड्स जे आहेत ते इनबिल्ट टाकलेले आहेत. ह्या बड्सची किंमत 2,500 रुपये होती, तेच बड्स तुम्हाला 1,000 रुपयेमध्ये मिळणार आहेत. मोबाईलची किंमत 41 होती, ते 42,000 केले आहेत. फक्त एवढा फरक असणार आहे. तर तुम्ही कोणी V50 E-Lite एडिशन घेतलेला असेल आणि त्याच्यासोबत हे तुम्हाला बड्स मिळाले असतील तर बड्सची क्वालिटी कशी आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही TWS हा बड्स वापरत असाल तर तुम्हाला तो आवडलेला आहे का, त्याची क्वालिटी कशी आहे, तुम्ही किती दिवसापासून वापरता आणि त्याचा आवाज वगैरे कसा येतो ते जरा कमेंटमध्ये सांगा. हा आवाज तो बेस्टच येतो, मी वापरलेले आहेत. तर V50 E-Lite एडिशन हा V50 जर तुम्ही घेणार असाल, V50 12 GB रॅम 512 GB मेमरी 41,000 रुपयाचा मोबाईल जर तुम्ही घेणार असाल तर 1,000 रुपये तुम्ही अजून ॲड करून 42,000 रुपयाचा हा V50 E-Lite एडिशन हा खरेदी करू शकता. त्याच्यानं तुमचा 1,500 रुपये फायदा होणार आहे. प्लस तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड वगैरे असेल, सध्या तरी 3,000 रुपये कॅशबॅक चालू आहे, तर तुम्ही हा फोन खरेदी करू शकता. हा फोनबद्दल तुम्हाला काय वाटतं, कंपनीनं असं केलेलं ती गोष्ट चांगली आहे किंवा नाही, तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ इथंपर्यंत बघितल्याबद्दल मी धन्यवाद करतो, तुमचा आभारी आहे. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.